ब्रेकनंतर स्वागत. पाहूयात एक खास रिपोर्ट. मुंबईकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. वाढत्या कॉन्क्रीटच्या जंगलात श्वास घेण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईला नवं हरित क्षेत्र मिळणार आहे. मुंबई कोस्टल रोड लगतच्या 130 एकरच्या विस्तीर्ण जागेवर जागतिक दर्जाचं भव्य उद्यान विकसित करण्याची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशनने घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड गार्डन्स या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईच्या कोस्टल रोडच्या शेजारी असलेल्या या जागेवर रिलायन्स फाउंडेशन कडून जागतिक दर्जाचं भव्य उद्यान तयार करण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत भरणी करून तयार करण्यात आलेल्या या जमिनीवर हे उद्यान साकारलं जाणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत रिलायन्स या प्रकल्पासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्च करणार असून पुढील 30 वर्षांपर्यंत या उद्यानाची देखभाल आणि संवर्धन हे रिलायन्सकडेच असणार आहे. न्यूयॉर्कचे सेंट्रल पार्क आणि लंडनचं हाइड पार्क ज्याप्रमाणे जगभरात प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर मुंबईचे कोस्टल रोड गार्डन ओळखलं जाईल असा रिलायन्सचा मानस आहे. साठ हजारांहून जास्त वृक्ष लागवड, जपानी मियावाकी पद्धतीचा वापर, चालण्यासाठी ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक, फुटबॉल, क्रिकेट, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, खाद्यप्रेमींसाठी फूड प्लाझा, खुल्या हवेतील एम्फी थिएटर, सनसेट पॉइंट आणि पक्षी निरीक्षणासाठी खास ट्रेल्स. विशेष म्हणजे या उद्यानातील तब्बल 85% भाग सर्वसामान्य मुंबईकरांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. केवळ 15%च भागात तिकीट असलेली विशेष आकर्षणं असणार आहेत. हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. मुंबईनं सर्व मुंबईकरांना भरभरून दिली आहे. आता या शहराला काहीतरी परत देण्याची ही आमची वेळ आहे. हे उद्यान म्हणजे विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोलाचे उत्तम प्रतीक ठरेल. सध्या मुंबईत प्रतिव्यक्ती उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांचे प्रमाण हे इतर शहरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. हा भव्य प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना विरंगुळ्यासाठी आणि आरोग्य जपण्यासाठी हक्काची विस्तीर्ण जागा मिळणार आहे. या हरितपट्ट्यामुळे मुंबईच्या पर्यावरणात आणि हवेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.